आज आपण एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी अगदी चिकन आणि मटणाच्या रश्श्यालाही मागे टाकेल अशी कच्च्या फणसाची मस्त चमचमीत भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. जे व्हेज असतील त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच असणार आहे. अप्रतिम लागते. तर त्यासाठी इथे मी कच्चा फणस घेतलेला आहे. जो आपला भाजीचा फणस असतो तो फणस इथे घ्यायचा आहे. तर आता हा फणस आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला हाताला आणि चाकूला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जो काही फणसाचा चिक असतो तो हाताला आणि चाकूला लागणार नाही. तर हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे जे कापं तयार करून घ्यायचं आहे, वरचा जो काटेरी भाग आहे तो काढून टाकायचा आणि याचे काप करून आपल्याला कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या येऊन शिजवून घ्यायचं आहे. फणस आपला शिजतोय तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. चमचाभर धणे, अर्धा चमचा जिरे इथे मी घेतलेले आहेत. जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने मी इथे हे मसाले घेतलेले आहेत. हलकंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 1-2 चमचे आपल्याला तीळ घालायचे आहेत. तीळ देखील चांगले असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि जर रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका. तर इथे आपले मस्त असे हे मसाले भाजून झालेले आहेत. थंड होण्यासाठी साईडला आपण ठेवून देऊयात. तर हे पहा इथे मस्त असे आपले फणसाचे जे काप आहेत ते सुद्धा छान असे शिजले गेलेले आहेत. हे पहा वरचा जो काटेरी भाग आहे तो मी काढून टाकलाय आणि एक 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत कुकरमध्ये चांगला असा शिजून घेतलेला आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका मिक्सिंग जारमध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडं आणि इथे जे आपण भाजून घेतलेलं आहे धने, जिरे, तीळ ते यामध्ये घातलेले आहेत. इथे थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे देठासकट आणि आता हे आपल्याला पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर कुठेही कांदा टोमॅटो न वापरता अगदी बेसिक मसाले वापरून इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे घालायचं आहे थोडं. जिरे चांगले असे तडतडले की पाव चमचा हिंग घालायचा. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. आता हा आपल्याला चांगला असा तेलावर परतून घ्यायचा आहे. तर इथे लक्षात घ्या, जे फणसाची कापं आहेत ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. नाहीतर मग जर व्यवस्थित शिजली गेली नाहीत तर जे फणसाचा चिक असतो तो त्या कापांना लागलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला हे एक 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत व्यवस्थित असं फणसाची जी कापं आहेत ती शिजवून घ्यायची आहेत. तर बघता बघता आपला कांदासुद्धा चांगला असा परतून झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे. तर आता यामध्ये बेसिक मसाले आपल्याला घालायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखीन मसाले ॲड करू शकता. तर इथे कांदा लसूण मसाला 2 चमचे, एक अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 मिनिटभर तेलावर आपल्याला ही परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे, जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. नेहमीच तेच कांदा आणि टोमॅटोचं वाटण घालण्यापेक्षा वेगळं काहीतरी अशा पद्धतीचं वाटण घालून नक्की अशा पद्धतीने भाजी ट्राय करून पहा. तर हे पहा मस्त तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. चांगलं असं तेल सुटेपर्यंत आता आपण हा मसाला भाजून घेणार आहोत. अगदी भाजी भाकरीसोबत म्हणा, भातासोबत म्हणा किंवा नुसतीसुद्धा ही भाजी अप्रतिम लागते. अगदी चिकन आणि मटणाच्या रश्श्यालासुद्धा मागे टाकेल इतकी चवीला अप्रतिम लागते. तर आता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. 1 2 ते 3 मिनिट चांगला असा मसाला तेलावरून मी परतून घेतलेला आहे. त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. साधारणतः 2 वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं चांगलं असं लो टू मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. चवीपुरते ते मीठ घातलं आहे. तर हे पहा मस्त असं 3 ते 4 मिनिटं चांगली अशी ग्रेव्ही मी शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर जे आपण उकडलेले फणसाची काप आहेत ते यामध्ये घालायचे आहेत. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. काही तुम्हाला मसाल्याने ॲड करायचे असतील तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा एक 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर चांगलं असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे.
साधारणतः एक 3 ते 4 मिनिटानंतर मस्त अशी आपली ही चमचमीत आणि झणझणीत अशी फणसाची भाजी तयार आहे. वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. जे नॉनव्हेज खात नसतील, जे व्हेजिटेरियन असतील त्यांच्यासाठी ही पर्वणीच असणार आहे. अगदी चिकन मटणाच्या रश्श्यालाही मागे टाकेल इतकी चवीला अप्रतिम लागते. तर एकदा नक्की अशा पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत अशी फणसाची भाजी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मला प्रोत्साहन भेटत राहील. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत.